फोंडा पोटवेचणुकीची सर्त आता अधिकृतपणान सुरू झाल्या। मुखेल पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून ह्या सर्तीत वाटो घेतला। भाजपा, आप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये व्हड प्रमाणात राजकीय झूज सुरू झाल्या अशें म्हणपाक अतिताय जावची ना। महत्वाच्या सर्तीची भरती आपल्या फायद्या खातीर करपा खातीर उमेदवारांची आक्रमक मोहीम सुरू आसा। मारूया एक नदर। आम्ही आणि फोंड्या खातीर बरे कार्य करपाक शकता, बरें इन्फ्रास्ट्रक्चर हाडपाक शकता आणि एक 9 महिने एक वर्स उरला। सो म्हाका दिसता सर सराडे सर आज आमच्या मदीं कॅम्पेनिंगाक भोंवता खूब आनंद जाता की सराडे सर राज्यसभा MP आमचे भोंवता आमचे मनोबल वाडयता सर आणि अशेंच आमचे आमी हांव इतलें सांगू आमी सगळे आतां एक फॅमिलीशे हांगा वावुरता। तिथे आमच्या देशात 100% निवडून दितले आणि मोठ्या मताधिक्यान निवडून दितलो विश्वास हांव व्यक्त करता। हांगासरले त्यांनी आता सांगले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अपग्रेड करप अशें मुख्यमंत्र्यांनी आज सांगलां आणि जे कितें आज सगळे मुख्यमंत्र्यांनी सांगले की रवी बाबाचें जें स्वप्न आसा तें सगळें पूर्ण करपाची जबाबदारी आपली आणि त्यामुळे जो कमिटमेंट आमचे रितेश बाब फोंडेकारांक दितात ते पूर्णपणे कमिटमेंट जे आसा ते पूर्ण करतले। ही जी कामां चालू जाल्ली आसा ती फुडें व्हरपाक जाय, मार्गाक लागपाक जाय। तो आमचो जो आमदार निवडून येतलो त्याच्या हातींतल्यान निश्चितपणान भारतीय जनता पार्टी जी आसा बाब रितेश नाईक याच्या हातींतल्यान ही कामां निश्चितपणान फुडें वतली। युती आसा आणि जेन्ना अलायन्स आसा तेन्ना आमचो सीट 100% हांगा येतात आनी 3000 मतांनी आवटी बीन जातले। आम्ही सगळे मतदारसंघ भर आम्ही फिरलेले आसा आणि तो जे कितें पयलीं पळय एक तेंची रॉंग मेसेज आशिल्ली ती सगळी क्लियर जाल्ली आसा आणि आमी ठासून सांगता जो आमचो जो उमेदवार आसा तो जाका फाटलो अनुभव आसा केवळ पात्रांवाची सिंपतीच्या आधाराचेर न्ही। आमच्या लोकांक बरें हेल्थ कॅअर दिवपाक जगडटा आनी एक करप्शन फ्री गव्हर्मेंट दिवपाक जगडटा ती कसली पार्टी आनी हे पार्टीन आयज आमचे फोंडा वसुलीचे बाय इलेक्शनाक रितेश नायकाक वेंचून काडलो। आयज विशालकाय भोगता इतलो लोक हांगा पळोवन आनी हेजेर गमोन येता कित्याक फोंडा एक चेंज जाय म्हणून जायो नाका। सगळ्यांक विनंती करता की तुम्ही सगळ्यांनी रितेशाक तेंको दिवचो। हांव तर तेजे बरोबर ठामपणे आसा आनी त्याच बरोबर तुमच्या मनान जें कितें आसा जें कितें तुमकां दिसता की जावंक जाय तें तुमी रितेशाच्या माध्यमांतल्यान नाजाल्यार आमकां तुमी सांगचें। पूण एक विचार करात, बाब रितेश नाईक जो आसा आमचो एक शांत स्वभावाचो आणि काम करपी मनीस आणि आमच्या पात्रांवाच्या छत्र जयंतीनी काडलेले आसा आणि आमच्या बरोबर आतां 8 वर्सां जाल्यार तो नगरसेवक म्हणून आसा। आज तुम्ही ताका भोवमतान ताका निवडून दियात आणि आमचे जे सर्गेस आमदार ते सराक खरी तुम्ही निवडून हांगा जर लीड दित जाल्यार खरी श्रद्धांजली सराक आमकां पावतली। रितेश हे सगळे कार्य फुडें व्हरतलो अशी आशा तेजे बाळगता आणि तुम्ही आमच्या बरोबर रावतले ही तुमचे कडल्यान एक अपेक्षा हांव धरता। आमचो कॅन्डिडेट जे आमी घातले हांगा तो तेजो खंय तरी पॉलिटिकल पार्टीचे खंय केन्ना तेंचे हे ना तो न्यू फ्रेश फेस आमी तुमच्या मुखार दवरलेले आसा। आमकां समज आमचो गितेश काम करूंक फाटीं सरलो हे 8 म्हयन्यां भितर आमची एक प्रॉमिस आहा की दुसऱ्या 2027 इलेक्शन जी जातली आख्खे गोंयभर त्या टायमाचेर आमचो कॅन्डिडेट आमी घालपाक खुशी रावतले। 12 ऑक्टोबराक आमी हांगा आमचे क्लिनीक घातले। 12 ऑक्टोबरच्यान आज म्हणल्यार 3517 लोकांक आमच्या क्लिनिकाक आमी ट्रिटमेंट दिला। 3517 आमी फोंड्या खातीर कितें करपाचें आसा आनी आमी फोंड्याकारा खातीर कसली योजना केलेली आसा हे तुमचे मुखार आमी दवरतले आनी दवरपाचें आसा आनी म्हाका दिसता आमचो मॅनिफेस्टो कितें आहा तो फोंडाचो आमी ऑलरेडी हायलायट केल्लो आसा। असले परिस्थिती करून दवरलेले आहा हे आनी जर आमी म्हणटा की आमकां जाय तुम्ही काँग्रेसचे सत्ताही पळयला BJPचे सत्ताही पळयला उदरगती कितले जाला तेही पळयला पण आई एम वेरी प्राउड कि हावेन एक डिसीजन मैं बहुत गर्व से बोलना चाहती हूँ कि जो मैंने डिसीजन ली वो मैंने सही ली। आमचे चिन्ह कितें झाडू
2 नंबराचेर आसा, विसर नाकात. येता त्या 9 तारखेक 2 नंबराचेर, सिरियल नंबर 2 नंबराचेर बाब गितेश नायक हाज्या मुखार आशिल्लें बटन दामून आम आदमी पार्टीक भरघोस मतांनी जिखोवपाक विसर नाकात. लोकांक फटयता, हय लोकांक फटयता. आयज आमच्या लोकांक तूं फटयनाका की काम केलें म्हणून. तुमकां जाय आशिल्लें जाल्यार हे सगळें काम तुमी 2 दिसान करूं शकता आशिल्ले. जशे आमचे आमदार आयज गव्हर्मेंटान ना तरी आसतना आपल्या बंदभुतेचेर आमी काम करतात. 14 साल में इन्होंने क्या दिया आपको? ना दवाइयाँ दी, ना इलाज दिया, ना साफ पानी दिया, ना नौकरी दी, ना बिजली दी. केवल और केवल लूटने का काम किया, लूटने के सिवा और कोई काम नहीं किया. गलत तो नहीं कह रहा? ये देखिए, ये सामने क्लिनिक है. क्या नाम है क्लिनिक का? आयुष्मान आरोग्य मंदिर. ये सामने है. आप लोगों में से कोई गया है यहाँ पे? इलाज कराने के लिए गया है यहाँ पे कोई? 1 साल से बंद पड़ा है ये. क्यों बंद पड़ा है? हमारे घर में कोई बीमार होता है, हम कहां जाएं इलाज कराने के लिए? मैं सीएम साहब से पूछना चाहता हूं, बीजेपी की 14 साल से सरकार है, पोंडा को क्या दिया इन लोगों ने? आईडी हॉस्पिटल है, 100 करोड़ की बिल्डिंग बना दी, उसमें इक्विपमेंट नहीं है, मशीनें काम नहीं करती हैं, टेस्ट नहीं होते हैं, दवाइयां नहीं मिलती है, इलाज नहीं होता है. एक ही काम करता है, आईडी हॉस्पिटल जीएमसी को रेफर कर देता है बस. हमारे घर में कोई इलाज कराने के लिए हम जाते हैं, जीएमसी को रेफर कर देता है. ये 1 साल से बंद पड़ा है. क्यों बंद पड़ा है? इसको चालू क्यों नहीं करते? आज आपके कैंडिडेट बैठे हैं यहाँ पे, गितेश नायक. मैं इनको जिता के भेज दो, मैं आपको प्रॉमिस करके जाता हूँ इसको शुरू कराएंगे और आईडी हॉस्पिटल को ठीक कराएंगे हम लोग. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर.